नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, मृत्यूची भीती वाटत नाही असा या जगामध्ये कोणीच नाहीये। मृत्यू कोणाला आणि कधीच नको असतो। पण मित्रांनो, जन्म आणि मृत्यू हा सृष्टीचा नियम आहे, हा नियतीचा खेळ आहे आणि तो आवश्यक देखील आहे। जर मृत्यू आलाच नाही, जर सगळेच अमर झाले, तर मग होणारी परिस्थिती कशी असेल, ही सृष्टी कशी असेल, कल्पनाच करवणार नाही। मित्रांनो, याच्याशी संबंधित आजचं हे सत्र, आजची ही गोष्ट तुमच्या समोर सादर करतोय। एक राजा आहे, सर्व संपत्ती त्याच्याकडे आहे, सर्व सुख त्याच्याकडे आहे, या जगात असं काहीच नाही जे त्याच्याकडे नाहीये। पण त्याच्या मनामध्ये एक खंत आहे, त्याला कायम असं वाटत असतं की आपण अमर व्हावं, आपल्याला अमरत्व मिळावं आणि म्हणून तो त्या अमरत्वाच्या शोधामध्ये असतो। एक दिवस त्याच्या दरबारामध्ये एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती राजाला सांगते की अमुक अमुक डोंगरावरती एक साधू महाराज आहेत, त्या साधू महाराजांकडे अमरत्व मिळण्याचा उपाय आहे, तर आपण जर त्यांची जाऊन भेट घेतली तर ते आपल्याला अमरत्व देऊ शकतील। राजा तडक त्या साधू महाराजांकडे जातो, साधू महाराजांना नतमस्तक होतो आणि साधू महाराजांना स्वतःचा परिचय दिल्यानंतर साधू महाराजांना सांगतो, महाराज, मला अमरत्व मिळेल असा उपाय सांगा। साधू म्हणतो, राजा, तुला अमरत्व तर मिळेल, मी देऊ शकतो, मी तुला उपायही सांगू शकतो, पण तू ते सगळं केलं पाहिजे, मी जे सांगेन ते। तो म्हणतो, महाराज सांगा काय करायला हवं मी। तो असाच चालत निघत जा पूर्वेच्या दिशेला, एक पहिला डोंगर, दुसरा डोंगर, तिसरा डोंगर, असे 3 डोंगर पार करून जर तू गेलास तर त्या तिसऱ्या डोंगराच्या पलीकडे तुला एक सरोवर दिसेल। त्या सरोवराचं जर तू पाणी प्यायलास तर तुला अमरत्व मिळेल। राजा निश्चय करतो की हे 2-3 डोंगर जे काही साधू महाराजांनी सांगितले ते आपण लगेच पार करायचे। राजा लगेच तसाच निघतो, पहिला डोंगर पार करतो, दुसरा डोंगर पार करतो, दमतो, थकतो, तरी देखील तिसरा डोंगर देखील पार करतो आणि पाहतो तर काय, ते समोर सरोवर जे साधू महाराजांनी सांगितलेलं असतं। राजा धावत धावत त्या सरोवराच्या पाण्याजवळ येतो, पाण्यामध्ये पाय बुडवतो, ओंजळीमध्ये पाणी घेतो आणि ते पाणी पिणार, तेवढ्यात त्याला कुणीतरी रडल्याचा आवाज ऐकू येतो। राजा तसंच ते ओंजळीतलं पाणी सरोवरामध्ये सोडतो आणि कोण रडतंय म्हणून त्या आवाजाकडे, आवाजाच्या दिशेने जायला लागतो। राजा पाहतो तर काय, एक वृद्ध म्हातारा व्यक्ती अतिशय क्षीण अवस्थेमध्ये तो बसलेला आहे आणि तो रडतोय। राजा त्याच्या जवळ जातो, राजा त्याला विचारतो, बाबा तुम्ही का रडताय, असे इतके का तुम्ही दुःखी दिसताय? तर तो वृद्ध त्या राजाला सांगतो, अरे काय करू, मी अमर आहे, मला अमरत्व मिळालंय, आज मी 150 वर्षाचा आहे, पण घरामध्ये माझ्या माणसांमध्ये माझी काडीचीही किंमत नाही, माझ्या माणसांनाच मी नकोसा झालोय। मला हे वृद्धत्व आल्यामुळे आता माझी सेवा त्यांच्याकडून होऊ शकत नाही आणि मला मरण देखील येऊ शकत नाहीये आणि म्हणून माझ्या घरच्यांनी मला घरातून बाहेर हाकलून दिलंय आणि मी आज या ठिकाणी जिथे मला अमरत्व मिळालं, याच सरोवराचं पाणी पिऊन मला अमरत्व मिळालंय आणि त्याच सरोवराच्या बाजूला मी रडत बसलोय। मला या समाजाचं प्रबोधन करावं असं वाटतंय, म्हणून जो कुणी इथे येईल या सरोवराचं पाणी प्यायला, अमरत्व घ्यायला, त्याला मी सांगतोय की अमर होऊ नको रे बाबा। राजाला कळतं की हे फार अमरत्व फार कठीण आहे, पण राजाच्या डोक्यात विचार येतो की हे वृद्धत्व असलेलं अमरत्व काय उपयोगाचं, म्हातारपण घेऊन अमर होण्यामध्ये काहीच अर्थ नाही। मग राजाच्या डोक्यात विचार येतो की आपण जर म्हातारपणाशिवाय अमर झालो तर, आपल्याला कायम चिरतारुण्य अमरत्व जर मिळालं तर। मग राजा तसाच साधू महाराजांकडे परत ते 3 डोंगर पार करत साधू महाराजांकडे येतो आणि साधू महाराजांना सांगतो, साधू महाराज,
मी ते सरोवराचं पाणी प्यायलो नाही, कारण मला तसं अमरत्व नको आहे. मला चिरतरुण अमरत्व पाहिजे. मला आयुष्यभर म्हातारपण नको आहे, पण अमरत्व पाहिजे. साधू महाराज म्हणतो हरकत नाही, तू ज्या सरोवरापर्यंत गेला होतास तिथपर्यंत तसाच जा, आणि त्या सरोवराच्या समोर जो तुला डोंगर दिसतोय तो डोंगर पार करून जर तू गेलास तर तिथे त्या डोंगरातून खाली उतरल्यानंतर तुला एक भरगच्च पिवळ्या गर्द फळांचं झाड दिसेल. त्या झाडाचं एक फळ जर तू खालस तर तुला चिरतरुण असं अमरत्व मिळेल. राजा म्हणतो हेच तर मला हवंय. मग राजा परत ते 3 डोंगर पार करून जातो, त्या सरोवराजवळ जातो. त्या सरोवराच्या समोर दिसणारा डोंगर तो पार करतो, तो डोंगर उतरतो आणि पाहतो तर काय, समोर ते साधू महाराजांनी सांगितलेलं पिवळ्या जर्द फळांचं झाड, भरगच्च असं फळांचं झाड त्याला दिसतं. राजा त्या झाडाचं एक फळ तोडतो आणि ते फळ तोंडात टाकणार तेवढ्यात त्याला कुणीतरी भांडल्याचा आवाज ऐकू येतो. राजा विचार करतो कोण भांडतंय, म्हणून ते फळ खायच्या अगोदर तो आजूबाजूला बघतो तर त्याला एका दिशेला 4 माणसं भांडताना दिसतात. तो त्या माणसांकडे जातो. आता ती माणसं देखील एकमेकांमध्ये एकमेकांना शिव्या देत आहेत, एकमेकांचे गळे पकडतायत, मारामाऱ्या करतायत. राजा त्याच्यातल्या एका माणसाला विचारतो की का रे बाबा, तुम्ही असे का भांडताय? तुम्ही तर चांगले खात्यापित्या घरातले दिसताय. तो म्हणतो महाराज, मी यांचा मुलगा. तो एका माणसाकडे बोट दाखवतो आणि सांगतो मी यांचा मुलगा. माझं वय आज 150 वर्ष आहे आणि तरी देखील यांची संपत्ती अजूनही माझ्या नावावरती केलेली नाही. यांची सगळी संपत्ती त्यांच्याकडेच आहे, ते मला देतच नाहीये. मग मी माझं आयुष्य कधी जगायचं? आज मी 150 वर्षाचा झालोय. राजाला आश्चर्य वाटतं. राजा ज्याच्याकडे त्या मुलाने बोट दाखवलेलं असतं ते त्याच्या वडिलांना विचारतो की का हो, तुम्ही तुमच्या मुलगा आता 150 वर्षाचा झालाय, तुम्ही तुमची संपत्ती याला का देत नाही? तर ते वडील त्याला सांगतात की काय करू, माझ्या वडिलांनीच माझ्याकडे संपत्ती दिली नाही, मला संपत्ती दिली नाही, तर मी माझ्या मुलाला कुठून देऊ? आणि माझे वडील हे आहेत तुमच्या समोर, ते आता 300 वर्षाचे आहेत. ते त्याला विचारतात की बाबा का आजोबा, तुम्ही यांना काय संपत्ती दिली नाही? ऍक्च्युली ते आजोबा नाहीच दिसत आहेत, ते चिरतरुण दिसत आहेत, पण 300-350 वर्षाचा माणूस. ते परत आजोबा पुढच्या माणसाकडे बोट दाखवतात, अहो माझ्या वडिलांनीच मला दिलं नाही, तर मी माझ्या मुलाला कुठून देणार, आणि त्याचा मुलगा त्याच्या मुलाला कुठून देणार? म्हणजे मुलगा, वडील, आजोबा आणि पंजोबा चौघं एकत्र भांडतायत संपत्तीसाठी. राजा विचार करतो की असं जर होणार असेल भविष्यामध्ये, मला जर चिरतरुण्य अमरत्व आलं आणि मी 300-350 वर्ष जर जगलो तर माझी खालची पिढी यांच्यामध्येही अशीच भांडणं होत राहणार. मग काय उपयोग माझ्या या अमरत्वाचा? राजा तडक साधूकडे निघून येतो आणि साधूच्या पाया पडतो. साधूला नतमस्तक होतो आणि साधूला सांगतो, महाराज तुम्ही मला चांगलीच शिक्षा दिलीत, चांगला धडा दिलात. मी शिकलो महाराज की अमरत्व काहीही उपयोगाचं नाही. मृत्यू हा अटळ आहे आणि तो चांगला आहे, तो यायलाच हवा. सृष्टीचा नियम आहे, जोपर्यंत जुनी पालवी झडत नाही तोपर्यंत नवीन पान त्या झाडाला येत नाही. आणि हे घडल्याशिवाय हे असं सृष्टी चालणारच नाही. आणि म्हणून महाराज, मृत्यू हा अटळ आहे आणि तो गरजेचा आहे हे मला कळलेलं आहे, असं साधू महाराजाला सांगून साधूची माफी मागतो आणि राजा आपल्या दरबारामध्ये निघून येतो. मित्रांनो, तात्पर्य एवढंच की जरी आपल्याला मृत्यूची भीती वाटत असली तरी माणसाला मिळालेलं मृत्यूसारखं दुसरं वरदान कुठलंच नाही. मृत्यू हे वरदान आहे, तर अमरत्व हे माणसाला शाप ठरू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून मित्रांनो, मृत्यूची भीती बाळगण्यात काहीच अर्थ नाही.
जेवढं आपलं आयुष्य आहे, जेवढं आपलं जीवन आहे, त्या जीवनामध्ये आपण अशा काही चांगल्या गोष्टी करूया, असं काही नवनिर्माण करूया, असं काही समाजासाठी करूया की समाजामध्ये आपण अमर व्हायच्या ऐवजी आपलं नाव अजरामर राहील. आपण जरी गेलो, आपला मृत्यू जरी झाला, तरी आपलं नाव या समाजामध्ये कायम अमर राहील. असं काहीतरी निर्माण करण्याचा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत प्रयत्न करूया. धन्यवाद मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया आपण पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत माझ्या या चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि माझे हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, माझ्या या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर जरूर करा. माझ्या या विचारांवर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्स मध्ये जरूर लिहा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी.